आणि विकेटसाठी 500 रुपयाचं संतोष माडिक सैन्य दलातील काश्मीरवरून ते मॅच पाहत आहेत, त्यांच्याकडून 500 रुपये. उमेश सकपाळ आपण या. त्यानंतर समीर आपण देखील यायचे, आपल्यासाठी देखील राम पवार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कमलेश जगताप यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक संतोष माडिक यांच्याकडून देखील आहे. ऋषिकेश प्रभाळे यांच्याकडून यांच्यासाठी देखील आकाश प्रभाळे यांच्याकडून 200 रुपये आणि समीर जगताप यांच्यासाठी 500 रुपये संतोष माडिक यांच्याकडून. तर एक विनंती करतोय सर्व आता बाकीच्या उरलेल्या सर्व मॅचेसच्या संघनायकांना का बघा आतापर्यंत फक्त आपण 4च सामने कव्हर केलेत. आता आपल्याकडे फक्त 5 तास आहेत. 5 तासामध्ये आपल्याला 5 सामने कव्हर करायचे आहेत. प्रत्येक कॅप्टनला विनंती आहे की एका सामन्यासाठी फक्त 1च तास तुम्ही घ्या, त्याच्या पलीकडे वेळ घेऊ नका. 6-8 सामने आम्हाला माहिती आहेत, पण प्लीज कॉपरेट करा, तरच आजच्या दिवसामध्ये 9 सामने कव्हर होतील. पुढचा सामना लगेचच इथे सुरू करत आहोत आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करूया. या आपण ऐकूया या सत्रामध्ये तुमच्याच परिचयाचा आवाज, तुमच्या ओळखीचा आवाज, ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेचा आपण उद्घाटन सोहळा पाहिला आणि सातत्याने त्यांचा तुम्ही समालोचन ऐकत आहात. या आपण ऐकूया पुढच्या टप्प्यामध्ये आवाज निलेश पवार यांचा. धन्यवाद. तर करंजे गावचा राजेश जाधव आपण कुठे असाल? यस, मिळालेला आहे, भेटलाय. वळी आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि ऐकूया आवाज निलेश पवार यांचा. धन्यवाद. तर मनोहर सकपाळ यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. युवराज दाबेकर असतील, त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. सर्वांचं या क्रीडानगरीमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. TTPL 2021 दोन्ही संघाचे 12वे 12th मॅन कंपल्सरी आहेत, याची नोंद घ्या. इथं मात्र फटका पहिल्या चेंडूवरती खेळला गेलाय. अनिकेत भाऊ 11 संघाने टॉस जिंकल्यानंतर 12th मॅन लवकर या. बांद्रे ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले. अनिकेत भाऊ 11 च्या माध्यमातून बॅटिंग करण्यासाठी क्रिकेटचा हा भव्य दिवस सोहळा आपण या पोलादपूर नगरीमध्ये, पोलादपूर शहरात, पोलादपूर तालुक्यामध्ये पाहतोय. यंगस्टर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. चांगला चेंडू, आता मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळाला. काहीशी उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. अनिकेत पवार यांच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर बरंच क्रिकेट त्यांनी हनुमान नगर संघाकडून पोलादपूर शहरासाठी खेळले. सिद्धेश युवा संघाकडून देखील त्यांना पाहिले. बऱ्याच स्पर्धामध्ये ओपनच्या गटामध्ये देखील पोलादपूर तालुक्यात असू दे, महाड तालुक्यामध्ये असू देत, सातारा, बुलढाणा या ठिकाणी जाऊन देखील आपला प्रभावी मारा त्यांनी केलाय. चांगला फटका या ठिकाणी आलाय. निखिल सकपाळ याच्या बॅट मधून मिड विकेटच्या रिझल्ट मध्ये हा षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा. तर हा चेंडू जर पाहिला ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला गेलाय, पंचांनी दंडित केले. गोलंदाजाला व्हाईट बॉल येतोय. धावफलक जर पाहिला 4 चेंडू आतापर्यंत टाकले, 15 धावा धावफलकावरती. महागडं षटक अनिकेत पवार यांचं पाहायला मिळतं. अजिंक्य पवारने देखील इम्प्रेस केलं. श्रावणी 11 संघाकडून खेळत होते. नक्कीच चांगली बॅटिंग बॉलिंग त्यांची राहिली आणि सुपर 12th मध्ये तो संघ जाताना पाहायला मिळाला. इथं मात्र चांगला चेंडू ब्लॉकवरमध्ये चेंडू होता. मोठा फटका म्हणजे कन्व्हर्ट करू शकले नाहीये. निखिल सकपाळ चांगली बॅटिंग केली. 4 चेंडू 14 धावा धावफलकावरती, 16 धावा धावफलकावरती झाल्या. तर निखिल सकपाळची खेळी जर पाहिली 5 चेंडू खेळले त्यांनी 15 धावा बनवल्या गेल्यात. अनिकेत भाऊ 11 उंबरकोंड हा संघाला देखील आपण मानाच्या चषकामध्ये उंबरकोंड हा संघ
4थ्या क्रमांकावरती पाहायला मिळाला होता. मोठी स्पर्धा ती देखील झाली होती असोसिएशनच्या माध्यमातून आणि आज या PTPLच्या माध्यमातून देखील अनिकेत भाऊ 11 हा संघ पाहायला मिळतोय. चांगला चेंडू फुल टॉस होता, त्याला मात्र खेळलाय, बॅटची एज घेतली गेली. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल, तदनंतर घेतले गेल्या 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. तमाम क्रीडा रसिक मात्र नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा या PTPLचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिला संपलाय. 18 धावा धावफलकावरती अनिकेत भाऊ 11 या संघाच्या निखिल सकपाळ आणि आदेश बांद्रे यांच्या माध्यमातून. अनिकेत पवार यांच्या पहिल्या षटकामध्ये 18 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्यात आणि निखिल सकपाळ यांनी चांगली बॅटिंग करत असताना पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला. मान्यवर देखील आज नक्कीच व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक कक्षामध्ये जर पाहिलं, मानश्री भरत शेठ गोगावले या प्रेक्षक कक्षामध्ये देखील बरेच प्रेक्षक आहेत आणि कपिश डेव्हलपर शैली अवेन्यू श्री भरतभाई पटेल प्रेक्षक कक्षामध्ये देखील आमचे चाहते आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत. त्यानंतर स्वर्गीय माणिकराव आबा जगताप प्रेक्षक कक्षात देखील प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. माननीय श्री विकास शेठ गोगावले या प्रेक्षक कक्षात देखील आपल्याला प्रेक्षकांची उपस्थिती पाहायला मिळते. चांगला चेंडू आखो टप्प्याचा बॉल होता, ऑन साईडला खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक पाहत राहतोय, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, येतोय हा खणखणीत असा षटकार. 6 धावा. सर्व मैदान रेडी झालं होतं. तदनंतर अवकाळी पाऊस आला. काही लोकांना वाटलं की ही स्पर्धा होणार नाही, परंतु यंगस्टरवाले काही मागे हटले नाही. सर्वांनीच रात्रंदिवस मेहनत करून मैदानामध्ये स्वतः गेले आणि हाताने पाणी बाहेर काढलं आणि मैदान पाहायला आपल्याला आज खेळण्यासाठी नक्कीच गेली 5 दिवस आपण पाहतो ही स्पर्धा. यंगस्टरच्या सर्वच आयोजकांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. सर्वांनी मैदानात उभं राहून रात्रंदिवस मैदान हे करण्यासाठी नक्कीच विशेष मेहनत घेतली आहे. त्या यंगस्टरचं ही यशस्वी स्पर्धा PTPL जे स्वप्न होतं संदीप कदम सरांचं, ते स्वप्न मात्र यंगस्टरच्या माध्यमातून पूर्ण केलं जाते. स्वप्नपूर्ती सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू बराच ऑफ स्टंपच्या बाहेर असेल. पंच आमच्याकडे नक्कीच वळतील, दुनियात समांतर करतील. व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्या धावफलकावरती दाटले. धावफलक जर पुढे जाताना पाहायला मिळतोय 26 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. अनिकेत भाऊ 11 टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. वन साईड करंजे संघाने देखील टॉस जिंकला, बॅटिंग घेतली, विजय झाले. पहिला सामना जर पाहिला दव फॅक्टर होता विकेटवरती, परंतु ज्योती एंटरप्राइजेस संघाचा अभि केसरकरने देखील टॉस जिंकला आणि सामना जिंकला. बाबू सिनकर हा संघ जर पाहिला मागील सामन्यामध्ये कमलेश जगतापचं लवकर बाद होणं त्यांना महागात पडलं. इथं मात्र कट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय त्या ठिकाणी, परंतु 2 धावा नक्कीच पूर्ण करतील निखिल सकपाळ आणि आदेश बांद्रे. त्याला साथ देतोय. एकेरी दोरी काढून धावा काढून त्याला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न नक्कीच आदेश बांद्रे याच्या माध्यमातून करताना पाहायला मिळतोय. निखिल सकपाळ 7 बॉलमध्ये 23 धावांची खेळी करताना पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग करतोय, पॉवर प्लेचा फायदा घेतोय. चुकीच्या पद्धतीच्या चेंडूवरती तो नक्कीच चेंडू बाहेर पाडण्याचा प्रयत्न करतोय आणि आता देखील पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये येतोय हा 1 बाउन्स चौकार. निखिल सकपाळ याच्या बॅटमधून 4 धावा मिळतील. चौकार. रडारमध्ये आला, त्याला मात्र नक्कीच सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात यशस्वी ठरलेत निखिल सकपाळ. चांगली बॅटिंग करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करायची तो मात्र एकटा मैदानामध्ये दाखवतोय निखिल सकपाळ. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु चेंडू आता काहीसा खाली राहतोय. चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला नाही. यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल.
32 धावा धावफलकावरती झाल्यात. 10 चेंडूंचा खेळ संपलाय. 32 धावा धावफलकावरती अनिकेत भाऊ 11 या संघाच्या पाहायला मिळत आहेत. अनिकेत भाऊ 11 यांच्या नावाखाली हा संघ खेळतोय, परंतु ते आज नाही आहेत. परंतु त्यांच्या नावाचं दबदबा कुठेतरी मैदानात आणण्याचा प्रयत्न या संघाने केला आहे आणि त्यांच्या नावाखाली अनिकेत भाऊ 11 यांच्या नावाखाली हा संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, त्याला मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये ड्राईव्ह पाहायला मिळतोय निखिल सकपाळ याच्या बॅटमधून, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल 34 या आकड्यावरती. 34 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. आकाश शेडगेचं हे षटक, आकाश शेडगे याला देखील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालं आहे. ते म्हणजे शिवशंभो आडावळे या संघाकडून उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार देखील राबाळ्याच्या मैदानात घेतला होता आणि आज शिवशंभो आडावळे संघासाठी त्यांना आमंत्रित केले. त्यांची वर्णी लागले या संघामध्ये खेळत असताना. एक सिंगल घेतली, षटक संपलं गेले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा बनवल्या गेल्या. त्या 35 धावा धावफलकावरती. 2 पॉवर प्लेची षटकं संपल्यानंतर निखिल सकपाळ 11 चेंडू 30 धावा बनवल्या गेल्यात. आजच्या दिवसामध्ये नक्कीच अर्धशतक पाहायला मिळालं नाहीये, परंतु आता निखिल सकपाळला संधी आहे. 11 चेंडूमध्ये 30 धावा बनवल्यात. अजूनही 24 चेंडूंचा खेळ शिल्लक. तर अर्धशतक निखिल सकपाळ बनवेल का? राजा घाडगेच्या नावावरती अर्धशतक पाहायला मिळालं. विजय तळेकर याच्या नावावरती अर्धशतक पाहायला मिळालं. प्रशांत जाधव बाळा यांच्या नावावरती अर्धशतक पाहायला मिळालं. वैभव धनावडे साखर संघातून खेळत असेल, त्याचं देखील एक अर्धशतक काल आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच राजा घाडगेची खेळी जर पाहिली, 22 चेंडू आणि 79 धावांची तुफानी खेळी. तो रेकॉर्ड मात्र अजूनही या स्पर्धेमध्ये कोणताही खेळाडू त्यापर्यंत पोहोचू शकला नाहीये. 22 चेंडू 79. राजा घाडगेने डोंबिवली घेसरमध्ये देखील स्पर्धा असताना 22 चेंडू आणि 82 धावा कुठल्या होत्या, परंतु 22 हा आकडा तो मात्र सोडत नाहीये. 22 चेंडूंचा खेळ करतोय. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न राजा घाडगे यांनी केलाय. लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाचं प्रतिनिधित्व करत असताना नक्कीच यश त्याच्या पदरी पडले. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील किती घेतलेत. उत्कृष्ट फलंदाज देखील पुरस्कार राजा घाडगेने घेतलेत आणि तालुक्यातील एक विस्फोटक फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून राजा घाडगे याला ओळखलं जातं. गोलंदाजी मार्कवर तेजस करंजे येत आहे, स्वतः कर्णधार, आणि त्यांचं स्वागत या षटकाराने केलंय. निखिल सकपाळ याच्या बॅट मधून येतोय बुलंदी पावर षटकार. 6 धावा. थँक्यू. षटकार तेजस करंजेचे स्वागत या षटकारानं केल्यानंतर पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये त्याच टप्प्यावरती चेंडू, तोच फटका. 2 बॅक टू बॅक ते षटकार तेजस करंजेवरती. आक्रमक पवित्रा निखिल सकपाळ याच्या बॅट मधून दुसरा षटकार. थँक्यू. तर 2 षटकार बॅक टू बॅक पाहायला मिळाले. 13 चेंडू 42 वर खेळी करतोय विशाल सकपाळ यांच्याकडून. कॅश प्राइज आहे निखिल सकपाळसाठी 500 रुपये. विशाल सकपाळ हे देखील आर्मीमध्ये आहेत आणि आपल्या भारताची सेवा नक्कीच त्यांच्या माध्यमातून केली जाते आणि त्यांच्या माध्यमातून निखिल सकपाळसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. टप्प्याचा बॉल, त्याला मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळलंय. त्या ठिकाणी फिल्डर नाहीये आणि त्या ठिकाणी फटका येतोय. वनमाऊस चौकार. धावा मिळतील त्या 4, 4 आणि 4. तर 51 धावा संघाच्या झाल्यात आणि त्यामध्ये निखिल सकपाळ 46 धावांवरती खेळतोय. SBI कार्डचं ATM आमच्या या व्यासपीठावरती आहे, आमच्या समालोचन कक्षामध्ये आहे. जे कोणाचं हरवलं असेल त्यांनी कृपया नक्कीच आपली ओळख दाखवून घेऊन जायचंय.
चांगला फटका पुन्हा एकदा ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामधून डीप मधून फिल्डर येतोय. तदनंतर घेतल्या गेलेल्या 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. त्या 2 धावा चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावांनी धावला पुढे जाईल. 53 या आकड्यावरती 48 धावांवरती आलाय निखिल सकपाळ. 16 चेंडू 48 धावा. अर्धशतक आजच्या दिवसातील पाहायला मिळेल का? 4 षटकार 4 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. निखिल सकपाळ 48 धावांवरती. आता मात्र कट केला आहे आणि या ठिकाणी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चौकार पाहायला मिळतोय. एक आजच्या दिवसातील 5व्या दिवसातील अर्धशतक निखिल सकपाळ याच्या नावावरती. आणि नक्कीच बॅट दाखवून कळवायचंय की अक्षय उंबरकर यांच्याकडून या अर्धशतकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. ते देखील आर्मीमध्ये भारतीय सेना दलात पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडून देखील 500 रुपये म्हणजे 1000 रुपयाचं पारितोषिक निखिल सकपाळ. आणि प्रत्येक जो खेळाडू अर्धशतक करेल त्याच्यासाठी आपल्या आयोजकाकडून स्पोर्ट्स वॉच नक्की दिली जाते. प्रत्येक षटकाराला देखील निखिल सकपाळ यांच्यासाठी मनोहर सकपाळ यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पाच खेळाडूंनी अर्धशतक लगावली आहेत. त्यातील 5वा खेळाडू निखिल सकपाळ. एक विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 17 चेंडू आणि 52 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्यात. 57 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ जमलाय. अनिकेत भाऊ 11 विरुद्ध शिवशंभू आडावळे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. यानंतरची मॅच बाबू सिनकर देवपूर विरुद्ध शिवशंभू आडावळे अशी मॅच पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज हरिश्चंद्र मांढरे यांच्या 100 रुपयाचं पारितोषिक आहे अर्धशतकासाठी निखिल सकपाळ याच्यासाठी. चांगला चेंडू लोअर फुल टॉस होतात खाली राहतोय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये किशोर आहेत. चेंडूची फेक करेल तर नंतर एक सिंगल घेतली गेली आणि नक्कीच आदेश मांद्रे आपलं काम करतायत की स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आदेश कडून गेला. आता स्ट्राईक वरती निखिल सकपाळ याला आमंत्रित केलंय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न फसलाय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये परंतु हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट केलाय. अवंतर धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 59 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. बिलाल गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका निखिल सकपाळ आपले इरादे स्पष्ट करतायत. आपला जलवा आणि बॅटिंग मध्ये दमदार त्याचा जलवा दाखवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. एक उत्तुंग असा षटकार. नक्कीच चांगला ठिकाणी स्टायलिश फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. षटकार आला तर नंतर चेंडू खालीच चेंडू अक्षरशः चांगल्या पद्धतीने टाकला परंतु त्याला देखील खेळलं. समोरच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल घेतली गेली. एका सिंगल स्कोर कार्ड पुढे जाईल. 66 या आकड्यावरती निखिल सकपाळ पोहोचला 59 धावांवरती. 59. मोठा फटका आदेश बांद्रे याच्या बॅटमधून देखील येतोय आणि चेंडू 1 बाउंस येतोय चौकार. थँक्यू डीजे. आदेश बांद्रे देखील काही शांत बसणार नाही. आदेश बांद्रे देखील सांगतोय आता स्कोर पुढे गेला पाहिजे. 3.4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 70 धावा धावफलकावरती अनिकेत भाऊ 11 या संघाच्या पाहायला मिळत आहेत. हा चेंडू इथं मात्र बॉलवरपतीचा होता. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. बिलाल यांच्या माध्यमातून गोलंदाजी. सिद्धेश शेट युवा मंच संघाकडून देखील या गोलंदाजला गोलंदाजी करताना पाहिलंय. वेगवान पद्धतीची गोलंदाजी केली जाते आणि हा चेंडू देखील ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला गेलाय. व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्या 71 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल. अनिकेत भाऊ 11. नक्कीच विशालने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला त्याला माहिती दुपारचं सत्र आहे आणि बॅटवरती अशा प्रकारचे चेंडू येतील. कुठे 100 धावांपर्यंत नक्कीच जाण्याचा प्रयत्न असेल.
हा चेंडू देखील पाहिला तर बॅटच्या रडारमध्ये आला नाही. षटकाची समाप्ती होते. 4 षटक संपलेत. 71 धावा धावफलकावरती आहेत. 19 चेंडूमध्ये 59 धावांची निखिल सकपाळची खेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बारा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. किती धावा बनवणार आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं गेलं तर 75 धावा वन साइड करंजे संघाने बनवले. परंतु कोणता संघ आजच्या दिवसातील टॉप लेवलला पाहायला मिळेल? सकाळी जर पाहिलं गेलं तर काल 4 संघ खेळताना पाहायला मिळाले आणि त्यातून आज देखील काही मॅचेस शिल्लक होत्या. त्यामध्ये कुमटेकर माऊली वॉरियर्स हा संघ देखील सुपर 12 मध्ये गेलाय आणि ज्योती एंटरप्राइजेस हा संघ गेलाय सुपर 12 मध्ये गेलाय. योगेश सकपाळ यांच्याकडून निखिल सकपाळसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाजी मार्कवर अनिकेत पवार याला आमंत्रित केले गेले. पहिलं षटक जर पाहिलं पॉवर प्लेचं 18 धावांचं पाहायला मिळाले. परंतु पुन्हा एकदा आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. ब्लॉक ओलपतीचा चेंडू इथं मात्र फलंदाज अनिकेत सकपाळ याला समजू शकला नाही. चेंडू ब्लॉक ओलपतीचा चेंडू होता. पंचांकडे अपील केलं गेलं परंतु बॅटला हा चेंडू स्पर्श होतोय. एक सिंगल घेतली गेली. एक सिंगलने धावफलक 72 या आकड्यावरती जाऊन येतील. निखिल सकपाळची खेळी 20 चेंडू आणि 60 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. राजा गाडगेने 79 धावा बनवल्या. त्याचा रेकॉर्ड मोडला जाईल का? हा चेंडू वेगवान परंतु लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल अवांतर धावसंख्या पुन्हा एकदा स्कोर केली जाईल. अशा प्रकारच्या मॅचेस आपण गेली 5 दिवस पाहतोय. 5 दिवसामध्ये 5व्या दिवसामध्ये ही स्पर्धा सोमवारचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. ह्या PTPLचा ह्या सोहळ्याचा क्रिकेटचा हा सोहळा नक्कीच पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. यष्टांच्या मागे तेजस करंजे स्वतः यष्टीरक्षका भूमिकामध्ये पाहायला मिळतोय. कर्णधार आहे आणि त्याच्याकडून देखील बॅटिंगच्या अपेक्षा नक्कीच असेल ती म्हणजे शिवशंभू आढावळे या संघाला आणि त्याच्या चाहत्यांना त्याच्या गावाला देखील. पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा चेंडू खाली लोअर फुल टॉस पाहायला मिळतोय. त्याला खेळ एक ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक आलाय. एक सिंगल घेतली गेली. एका सिंगलने स्कोर कार्ड पुढे जाईल. 74 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. आता मात्र निखिल सकपाळ जास्तीत जास्त चेंडू जर दिले तो नक्कीच 90 धावांपर्यंत तो घेऊन जाऊ शकतो. PTPL 2021. पुन्हा एकदा निखिल सकपाळ याच्या बॅट मधून आणि झेल टिपलाय. पहिला धक्का निखिल सकपाळच्या रूपामध्ये बसतोय. अनिकेत भाऊ 11 या संघाला एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. निखिलची खेळी आवडली असेल तर 20 चेंडू आणि 60 धावांची तुफानी खेळी निखिल सकपाळ आजच्या दिवसातील अर्धशतक करणारा पहिला खेळाडू बाद. थँक्यू विजय. बाळकृष्ण जाधव बाबू तामाने संघाकडून त्याला देखील खेळताना पाहिलं परंतु किनेश्वर या संघाकडून सातत्याने खेळताना पाहिलंय. परंतु आज जर पाहिलं तर भाऊ या संघाकडून खेळताना पाहायला मिळतं. आल्या पाहायला मिळतोय. एक सिंगल तर घेतली. दुसऱ्या देखील प्रयत्न आणि 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या गेल्या ते यशस्वीरित्या. 2 धावा बाळकृष्ण जाधव याच्या पाहायला मिळाल्या. बुमराह या नावाने देखील प्रसिद्ध आहे आणि नक्कीच बुमराह सारखी गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. चांगला चेंडू समजू शकले नाही आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. बॅक टू बॅक इथं मात्र दुसरा धक्का या षटकामध्ये दिला जातोय. बाळकृष्ण जाधव देखील माघारी परताना पाहायला मिळतील. महाराष्ट्राची शान मोठ्याची खान, महाराष्ट्राची शान मोठ्याची खान, सुंदर ही नगरी. महाराष्ट्राची शान मोठ्याची खान, सुंदर ही नगरी. रायगड जिल्हा महानचे लाडूची क्रिकेटची पंढरी. थँक्यू डीजे. नवीन बॅट्समन विशाल सकपाळ मैदानामध्ये जातोय. स्वतः कर्णधार 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी जातोय. 5 षटकं संपलेत. 76 धावा धावफलकावरती 2 खेळाडू माघारी
घेतलेत. अनिकेत पवारचा जर विचार केला पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा कुठल्या, परंतु दुसऱ्यांदा त्यांना आमंत्रित केलं गोलंदाजांनी आणि केवळ 5 धावा देत 2 खेळाडूला माघारी परतवलं गेले. तिथं पहिल्या षटकामध्ये महागडे ठरले, परंतु तदनंतर गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि केवळ 5 धावा देत 2 खेळाडूंना माघारी परतवले. आणि बिलाल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी शेवटचं आणि अंतिम षटक टाकण्यासाठी आदेश बांद्रे याचा चेंडू खाली राहतोय थोडासा, त्याला मात्र समोरच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, चेंडूची फेकी करेल, तर नंतर घेतली गेलेली एक सिंगल स्कोर कार्डावरती ऍड केली जाईल. 77 धावा धावफलकावरती आहेत, 2 खेळाडू माघारी परतले. आदेश बांद्रे चांगली फलंदाजी करतोय. विशाल सकपाळ आता मात्र स्वतः कर्णधार आहेत. हा देखील खेळाडू पुजारी टायगर या संघाकडून काही काळ क्रिकेट खेळलाय, पंतनगर घाटकोपरला बिलॉंग करतात आणि अनिकेत भाऊ 11 संघाचं नेतृत्व सातत्याने त्यांनी केलंय. चांगला चेंडू ब्लॉकहोलमध्ये टाकण्याचा प्रयत्न जरूर केला, मोठा फटका मात्र खेळू शकले नाही. त्यापासून त्यांना वंचित ठेवलं, एक सिंगल घेतली. चांगली गोलंदाजी आतापर्यंत तर केली या षटकामध्ये, हाणामारीच्या षटकामध्ये नक्कीच अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करता येतं बिलाल. चांगला चेंडू फुल टॉस होता, त्याला मात्र मिस टाइम स्ट्रोक फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील समीर आणि त्यांच्या माध्यमातून घेतली झेल, विकेट होतोय, खेळाडू होतोय बाद आणि अनिकेत भाऊ 11 संघाला बसतोय तो तिसरा धक्का. अनिकेत भाऊ 11 चांगला चेंडू, वेगवान चेंडू पाहायला मिळाला. विशाल सकपाळ मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर केला गेलाय, परंतु प्रयत्न फसला. 78 धावा धावफलकावरती आहेत, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. विशाल मोठा फटका जरूर केलाय, त्याला मात्र खेळलाय मिड विकेट रिजन मध्ये आणि नक्कीच मिस फिल्डिंग त्या पाहायला मिळते आणि धावा मिळतील त्या 4. येतोय चौकार. नोकरी सम्राट म्हणते सारे असून क्रिकेटर, नोकरी सम्राट म्हणते सारे असून क्रिकेटर, असून क्रिकेटर, सारे क्षेत्रात अग्रेसर हे आमचे. थँक्यू. चांगला चेंडू, शेवटच्या चेंडूवरती पाहूया किती धावा मिळतील. नक्कीच हा चेंडू देखील काव कॉर्नर रिझर्व मध्ये जाईल. एक सिंगल तर 2 धावा पूर्ण केल्या, तिसरीचा प्रयत्न केला, परंतु धावाच्या रूपामध्ये खेळाडू धावा झाल्यात त्या किती झाल्या 84. विजयासाठी बनवायच्या त्या 85. 36 चेंडू आणि 85 धावा. अनिकेत भाऊ 11 संघाने टॉस जिंकल्यानंतर सांगितलं होतं की 70-75 धावा बनवू, परंतु आम्ही 84 धावा बनवल्यात. विशाल आणि त्यांच्या टीमने विजयासाठी 85 धावाची आवश्यकता. शिवशंभो आडावळे या संघासाठी. तर जावे यानंतरच्या इनिंगसाठी कृपया एक विनंती आहे आयोजकाकडून, प्रत्येक खेळाडूला आपण गणवेश दिलाय, टी शर्ट दिलाय, ट्रॅक दिले, कॅप दिले, शूज दिलेत. यानंतर कोणताही खेळाडू जर मैदानामध्ये आपला पूर्ण गणवेशात नसेल, आयोजकांना आढळले, तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ती पॅनल्टी काय असेल ते त्यावेळी तुम्हाला आयोजकाकडून कळवलं जाईल. याची नोंद घ्या. आता यानंतरच्या पुढील सामन्यामध्ये प्रत्येक खेळाडूसाठी असेल ही सूचना आणि येणाऱ्या पुढील दिवसामध्ये देखील असेल. पूर्ण गणवेश तुम्हाला दिलाय, तो गणवेश घालूनच मैदानामध्ये दाखल व्हायचंय. कोणत्याही काही कमी दिसली तर आयोजकाच्या निदर्शनास आलं की पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. जयश्री भोसले यांच्याकडे नेक्स्ट इनिंग. तोपर्यंत धन्यवाद.
थँक्यू व्हेरी मच निलेश पवार यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. माझा तालुका माझा अभिमान. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पहिल्या पर्वामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत. चालू असलेली विद्यमान लढत मॅच तुम्ही पाहताय. अनिकेत भाऊ 11 एका बाजूला पाहायला मिळतोय आणि त्याच्या विरोधात खेळतोय तो शिवशंभो आढावळे. या दोन संघांदरम्यानची ही लढत मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळते. शिवशंभो आढावळे अनिकेत भाऊ 11 या दोन संघांदरम्यानची लढत व आपण उशिराने सामने मैदानामध्ये चालू आहेत. मी लक्ष वेधतो 1 वाजून 35 मिनिटं झाल्यात. आपण वेळ दिला होता 11 वाजून 30 मिनिटाचा या सामन्यासाठीचा. चला घाई करा, लवकरात लवकर आपल्याला हे 9 सामने कव्हर करायचे आहेत. धावसंख्येचा पाठलाग करायचा मैदानामध्ये दोन्ही पंच येत असताना पाहायला मिळतात. एका बाजूला आपण पाहतोय गणेशजी राजाध्यक्ष आणि बंटी जाधव पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. एक मुलुंडला बिलॉंग करतात तर एक महाडचे पाहायला मिळतात. एम फॅक्टर इथेही आहे, परंतु या धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल 85 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. कोणाला ठाऊक होतं की एव्हरेस्टसारखं शिखर शेअर केलं जाईल, कोणाला ठाऊक होतं की जगामध्ये इतिहास रचला जाईल क्रिकेटच्या पटलावरती जिथे 434 धावा बनतील आणि त्याही मोडीसही काढला जाईल. ज्या ज्या वेळी घटना घडल्या कोणाला ठाऊक होतं की चंद्रावरतीही जायला माणूस जाईल की काय, परंतु ज्यावेळी नील आर्मस्ट्रॉंग गेला तदनंतर कळलं की चंद्रावरतीही पोचता येऊ शकतं. या धावसंख्येचाही पाठलाग करता येऊ शकतो. तुमच्याकडे जिगरा पाहिजे, दमखम पाहिजे आणि इथे या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी 86 धावांचं 36 चेंडू आणि 85 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. तेजस करंजे आणि किशोर उतेकर ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली. तर पहिल्या षटक घेऊन बाळकृष्ण गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. बाळकृष्ण गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. सामन्याला सुरुवात होते, उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होते. एक मोठं लक्ष आहे, क्रिकेटचा खेळ आहे. या धावसंख्येचाही पाठलाग लिहिला केला जाऊ शकतो. गोलंदाज सज्ज होतोय बाळकृष्ण, मॅन इन पर्पल जर्सी, गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू जिथे मात्र खोलवा टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न अधिक वेगाने बॅटची चायनीज कडा घेतली, आतल्या बाजूला चेंडू लागला. शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तदवर दोन्ही फलंदाजांकडे संधी होती. आपली स्ट्राईक रोटेट केली, जिथे एक धाव आली. धावफलकाचं खातं आणि वैयक्तिक खातं खोलत असताना पाहायला मिळतोय तो किशोर उतेकर. एक चांगली सुरुवात म्हणता येईल का, जिथे पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आहे, परंतु या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिले 2 ते 3 षटकांमधून दमखम दाखवा लागणार आहे. पॉवर प्लेच्या षटकांचा भरपूर समाचार तुम्हाला घ्यावा लागेल आणि मोठीच्या मोठी फटकेबाजी करावी लागेल. एक 30 ते 35 धावा जर का पहिल्या 2 षटकामध्ये येणं तितकंसं गरजेचं ठरणार आहे या 85 धावसंख्येचा पाठलाग करत असताना. गोलंदाज पुन्हा एकदा बाळकृष्ण सज्ज होतोय. जसप्रीत बुमराह स्टाईलने तो रनअपवरती येतोय. सरळ बॅटने केला, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या बाहेर पहिला चेंडू फेज करत असताना षटकार ठोकलाय. क्रिकेटमध्ये रिषभ पंतने आपला पहिला चेंडू फेस करत असताना षटकार ठोकलाय. तेजस तसंच कारनामा करतोय. उजव्या गॅस्टीवरील बॅटची आतली कडा, चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना सरळ ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदण करत सीमारेषेच्या बाहेर चौकार. या संघाच्या खेम्यामध्ये खुशीची लहर असेल. जिथे चौकार आला संघाची धावसंख्या पुढे सरकतीये. सध्याच्या घडीला पाहिल्यात तर 11 धावा धावफलकावरती आहे. 2 चेंडूमध्ये 10 धावसंख्येवरती 500च्या स्ट्राईक रेटने मैदानामध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय तो तेजस करंजे. ज्या पद्धतीने तुटून पडलाय, बरसलाय, त्याच्या एक वेगळ्या शैलीने तो मैदानामध्ये खेळतोय. त्याचा बॅक लेफ्ट, त्याचा टान्स काही वेगळं दर्शवतोय.
खोलवा टप्प्याचा हा चेंडू घेऊन काढला खेळपट्टीवरती. एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात आली आहे. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 12. एक सुंदर आणि चांगलं कमबॅक बाळकृष्णच्या माध्यमातून पाहायला मिळालं, जिथे मात्र धावा आल्या आणि तदनंतर त्याने एक चांगलं कमबॅक केलं. फुलरलेनचा टो क्रशर जो पाहायला मिळाला होता. एक धाव देऊन गेला. संघाची धावसंख्या 12. 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 रन्स ऑन अ बोर्ड. 12 धावा धावफलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. 1900च्या दशकामध्ये एका संघामध्ये 12 खेळाडू खेळताना पाहिले गेले होते. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, कॉट अँड बॉलची संधी निर्माण झाली होती, परंतु तितकंसं सोपं नाही आहे हा झेल टिपणं. इथे जीवदान जरूर प्राप्त झालंय किशोर उतेकरला. एक धाव जरूर येते. संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती 13 या आकड्यावर. 85 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 85 रनचं टार्गेट इथे चेस करत असताना सुरुवात जशी हवी होती ना, एक स्वप्नवत आणि एक ब्राईट स्टार्ट ज्याला आपण म्हणतो ना, ती हवी होती आणि ती इथे प्राप्त झाले म्हणता येणार वावगं ठरणार नाही शिवशंभू आढावळे संघासाठी. अजूनही 31 चेंडू आणि 72 धावसंख्येची गरज आहे. 31 बॉल रिमेनिंग, 72 रिक्वायर्ड. या मॅच मध्ये खूप काय अजूनही वाढून ठेवलंय. जिथे आघाडीला आलेला तेजस करंजे ज्या पद्धतीने मैदानामध्ये खेळतोय, डावखुऱ्या आताचा फलंदाजांना टायमिंग आणि ज्या पद्धतीची पॉवर पाहायला मिळते ना, त्यांना देवाची देणगीच आहे असं जरूर म्हणता येतं. सरळ बॅटने इथे खेळला अलॉंग विथ द कार्पेट. गोळीच्या वेगाने चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या बाहेर चौकार. नोकरी सम्राट म्हणते सारे असून क्रिकेटर. नोकरी सम्राट म्हणते सारे असून क्रिकेटर. असून क्रिकेटर. सारे क्षेत्रात अग्रेसर हे आमचे संदीप कदम सर. सारे क्षेत्रात अग्रेसर. 4 चेंडूमध्ये 15 धावसंख्येवरती तेजस करंजे नाबाद खेळतोय. 17 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. 85 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. 30 चेंडू आणि 68 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट 13 पासून आस्किंग रन रेट ज्याला आपण म्हणतो तो 13.60च्या सरासरीने धावसंख्येची आवश्यकता आहे. 68 धावा अजूनही बनवायच्या आहेत. राजा घाटगे आजच्या दिवसामध्ये एक चांगलं कामकाज तो करतोय. ज्या ज्यावेळी पाण्याची आवश्यकता झाली ना, त्यावेळी तो मैदानामध्ये जाऊन खेळाडूंना पाणी पोहोचवतोय आणि एक चांगलं कामकाज तो करत असताना पाहायला मिळालाय. या स्पर्धेमध्ये विस्फोटक आणि विध्वंसक अर्धशतक ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं होतं. येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत ते इथून 30. या 30 चेंडूमध्ये 68 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत आणि एक चांगली सुरुवात प्राप्त झाली आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. ऑलराऊंडर डेज म्हणून 17 आकडा पुढे आल्यानंतर आपण अनेक वेळेला पाहिलं, जिथे कपिल देव रामलाल निखंज यांचा क्रिकेटमध्ये पदार्पण 17 तारखेला झालं, जिथे जॅक कॅलिस या 17 तारखेला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना, तर क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने तो खेळला त्याचा जन्मदिवस आणि हार्दिक पांड्याला कोण विसरेल याचाही खेळ आपण ऑलराऊंडर म्हणून पाहिला. परंतु सध्याच्या घडीला BCCIला त्यांनी खऱ्या अर्थानं एक निरोप पोहोचवलाय म्हणता येईल की जिथे मी जदवर माझ्या गोलंदाजीमध्ये सुधार आणत नाही तदवर मी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार नाही असं हार्दिक पांड्या जरूर म्हणतो. आणि तो सातत्याने जास्तीत जास्त चर्चेचा विषय स्वतःच्या वॉचसाठी देखील तितकासा राहिला होता आणि सध्याच्या घडीला फिटनेसवरती अग्रेसर राहिलाय. येणारं दुसरं षटक हे तितकंसं महत्वाचं राहणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. आदेश गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण तैनात करण्यात येतं. वाईडिश लॉंग ऑफ तैनात करण्यात आला आहे. एक काऊ कॉर्नर आणि वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि एक डीप मिड विकेट तैनात आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेट आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर तैनात करण्यात आला. शॉर्ट फाईन लेग फ्लाय स्लिप आहे. गलीमध्ये गली रिजनमध्ये पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एक स्वीपर कव्हरला 38 सर्कलच्या आतमध्ये हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिथे मोठा फटका खेळण्याचा विचार मनामध्ये आला होता फलंदाज किशोर उतेकरच्या, चेंडू पाहायला मिळाला. कमी गतीने टाकला गेलेला हा चेंडू डबल माइंडमध्ये फलंदाज आला आणि म्हणूनच की काय इनसाइड एज लागली आणि खेळपट्टीवरती चेंडू विसावला जातोय. एक धाव आली आहे. स्ट्राईक रोटेट होतीये आणि डावखुऱ्या हाताचा ज्या फलंदाज मैदानामध्ये एक लयबद्ध त्याला सापडली आहे, तो मैदानामध्ये धावांची लयलूट करतोय आणि अशा फलंदाजाला स्ट्राईक एंडवरती आणण्यात आलंय.
तेजस करंजे जो स्ट्राईक एंडवरती आलाय, 4 चेंडू आणि 15 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. याचं या मैदानावरती राहणं हे तितकंसं महत्त्वाचं राहणार आहे. त्याची जी फलंदाजी आहे ना, आतापर्यंत कलात्मक फलंदाजी पाहायला मिळाली आणि तितकासा कुतूहलाचा विषय त्याची फलंदाजी राहिली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. आदेश 6 चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. आडव्या बॅटने स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न करण्यात आला, जिथे एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात येते आणि या एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. त्या 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन अ बोर्ड, 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज फुलवा टप्प्याचा हा चेंडू इथे नो घोषित करण्यात आलाय. चक गोलंदाज इथे सापडलाय का, कशा पद्धतीचा नो आलाय हे पंच जरूर जाहीर करतील की इथे गोलंदाज कशा रीतीची गोलंदाजी करतोय. त्याची ऍक्शन इथे चोवीस धावा धाववरती आहेत. 5 चेंडूमध्ये 16 धावसंख्येवरती तेजस खेळतोय. पंचांनी इथे गोलंदाजाची शैली आहे, अभिषेक आणलाय आणि नो चेंडू घोषित करण्यात आलाय. गोलंदाजाच्या शैलीवरती अभिषेक, गोलंदाजी बंद करण्यात येईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडू आणि 16 धावसंख्येवरती तेजस खेळतो आणि तो आता आला स्ट्राईक एंडवरती. फ्री हिट असणार आहे. या चेंडूवरती फ्री हिट प्राप्त होणार, अर्थात पुढील चेंडू ज्यावेळी नवीन गोलंदाज घेऊन येतोय आणि तो फ्री हिटचा चेंडू असणार आहे. सागर उर्वरित षटक पूर्ण करण्यासाठी आलाय. यावेळी मात्र सागरचं स्वागत केलंय. गुड आफ्टरनून म्हणत असताना चेंडूला धाडलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर षटकार. डाव्या यष्टीवरती चेंडू मिळाला आणि लिलया ऑन साइडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलंय षटकारासाठी. ते तेजस करंजेने या षटकाराने संघाची धावसंख्या धावून पोहोचते 30 या आकड्यावरती. 85 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. क्रिकेटचा खेळ पहा, कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही, आम्ही अनेक वेळेला म्हणतो आणि तेच मैदानामध्ये घडत असताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज, इथे क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली, कोणतीही चुकी करत नाहीये. खेळाडू क्रमांक 1 तेजस उतेकर बाद. ची वादळी खेळून तो तंबूच्या आसऱ्याला परतलाय. सागर गोलंदाजी मार्क वरती आला. त्याचा हुनर पहा. परिंदों को मिलती है मंजिल यकीनन, ये फैले हुए उनके पर बोलते हैं. वो लोग रहते हैं खामोश अक्सर, जिनके जमाने में जिनके हुनर बोलते हैं. शांत स्वभावाच्या सागरने गडी बाद केला आणि तदनंतर जो काही जल्लोष त्याचा पाहायला मिळाला, त्याचा हुनर इथे त्याने पेश केलाय. एक चांगली गोलंदाजी केली आहे, पहिली सफलता प्राप्त करून दिली आहे आणि जी काय कोंडी होती ना ती इथे फोडली आहे असं म्हणणं वावगे ठरणार नाही आहे. खेळाडू बाद झालाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. उजव्या हाताने राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. 30 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी तंबूच्या आसऱ्याला परतलाय. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज लागली आहे का, पंचांकडे अपील करण्यात आली आहे. येस, ही इज गॉन.
दुसऱ्या चेंडूवरती दुसरी मोठी सफलता. सागर आला आणि त्याने या सामन्याचं चित्र पालटलंय. गोलंदाजीसाठी ऑन हॅट्रिक आहे. हॅट्रिकचा बॉल घेऊन तो गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. T20 क्रिकेटमध्ये दीपक चहरने पहिली हॅट्रिक भारतीय संघाकडून घेतली. जिथे आपण मोहम्मद समीला एक दिवसीय क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेत असताना पाहायला मिळाला. कोण विसरेल चेतन शर्माला, त्याची हॅट्रिक तितकीशी महत्वाची राहिली आहे. परंतु या मॅच मध्ये हॅट्रिक पाहायला मिळेल का? हॅट्रिक बॉल गेला त्रिफळाचीत. यू मिस, आय डेफिनेटली हिट. सागरसाठी एकदा जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे मित्रांनो. ₹200 कॅश प्राइज आलाय सागरसाठी. विजय योगेशजी सकपाळ साहेब यांच्याकडून ₹100 कॅश प्राइज. ऋषिकेश सावंत यांच्याकडून ₹200 कॅश प्राइज. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण सागर ज्यावेळी आला गोलंदाजी मार्कवरती पहा भवितव्याने काय लिहिलं होतं. आणि जिथे मात्र आपण पाहिलं ना, जिथे गोलंदाजाला नो चेंडू देण्यात आला तदनंतर एक चांदीची अंगठी जिथे राजमुद्रा ज्याच्यावरती आहे ती अंगठी आयोजकांनी ठेवली आहे. गोलंदाजाने जर का हॅट्रिक संपादन केली तर, आणि त्या बक्षिसाची पात्र ठरणारा गोलंदाज जो ठरलाय तो सागर. काय गोलंदाजी केली आहे, ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना, अनबिलिव्हेबल अनप्लेएबल डिलिव्हरी जी मात्र शेवटचा चेंडू पाहायला मिळाला होता. मंगेशजी बेलोसे साहेब यांनी लगेचच हेरलं त्या चेंडूला आणि त्या गोलंदाजाला लगेचच कॅश प्राइज आणून आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतोय. 27 चेंडू 55 धावसंख्येची गरज आहे. अखूट टप्प्याचा चेंडू इथे पाहायला मिळतोय. करेक्शन करूयात. 24 चेंडूंचा खेळ शेष आहे. पहिला चेंडू जो परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळतोय, अधिक वेगाने उसळी घेणारा, आणि तितकंच पंचांनी हेरल्यानंतर पहिला बाउन्सची वॉर्निंग इथे गोलंदाजाला देण्यात येते आहे. एकेरी जिथे मात्र आपण पाहिलं ना, सध्याच्या घडीला 30 धावा धावफलकावरती आहेत. 85 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 55 धावसंख्येची गरज. येणारे 23 चेंडू शेष. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक सणसणीत दणदणीत बुलंदी पॉवरफुल फटका. चौकार. तुला मी पाहिलंय खंडेरी डोंगर वाला विला ऐकणार दिला खंडोरे वाला ऐकणार दिला येताले वाला ऐकणार दिला. गणपतजी सकपाळ साहेब यांच्याकडून ₹100 कॅश प्राइज सागरसाठी, आणि विजयजी सकपाळ साहेब यांच्याकडून ₹100 कॅश प्राइज आलंय ते सागरच्या गोलंदाजीसाठी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. खोलवा टप्प्याचा चेंडू. हेलिकॉप्टर कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंगा बाउंड्री लाईनच्या दिशेने, जिथे एक धाव येते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 35 या आकड्यावरती जाते. माझ्यासोबत जिथे मात्र निलेश पवार सर आहेत. मजेची एक बाब सांगतो मित्रांनो, जिथे पारितोषिक ₹100 पारितोषिकांची खैरात होते. एक मजेची आणि विनोदाची बाब सांगतो. सध्याच्या घडीला पेट्रोल 109 वरती गेलंय. गोलंदाज सज्ज होतोय. हा फटका फासलाय. फ्लाय स्लिप मध्ये एक चांगला झेल टिपला गेलाय. खेळाडू क्रमांक बाद होणार. संघाला बसलाय 4था धक्का.
20 चेंडू जिंकण्यासाठी 50 धावसंख्येची अजूनही गरज आहे. चौथा फलंदाज बाद झालाय 35 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा प्रेक्षक वर्गाला विनंती करेन, बाउंड्री लाईनची सीमारेषा आपण बनवली आहे. हे मैदान सुसज्ज बनवण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. जो स्टँड आहे ना माननीय श्री भरतशेठ गोगावले प्रेक्षक कक्ष, या ठिकाणी काही प्रेक्षकांनी ते पडद्याला पकडलंय, काही पडद्याच्या आतमध्ये आहेत. तुम्हाला नम्रतेची विनंती आहे त्या स्टँड मध्ये असं नसतं. वा इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच ऑन साइडला मॅग्निफिसंट, फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस इट षटकार. एकशे 41 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. येणारे चेंडू आहेत 19 जिंकण्यासाठी 44 धावसंख्येची गरज. मैदानामध्ये आल्यानंतर श्रीकांत पवार षटकार ठोकतात. इथे मात्र बॅटची आउटसाइड एज, तदनंतर यष्टीरक्षकाचा घेतलेला वेध. एक चांगला एफर्ट यष्टांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाचं पाहायला मिळते. खेळाडू क्रमांक 5 बाद. सदस्य वर्ग, यंगस्टार ग्रुपचे संपूर्ण सदस्य वर्ग, आपणास नम्रतेची विनंती आहे. आदरणीय स्वप्नीलजी चोरगे साहेब समालोचन कक्षाच्या समोर उभे आहेत आणि त्यांच्याशी आपण गाठभेट घ्यायची आहे. मैदानाकडे वळूया, जिथे 18 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट, आस्किंग रन रेट आता मात्र सांगतोय 14.67 रन रेटने इथे धावा बनवाव्या लागणार आहेत. जिंकण्यासाठी 44 धावसंख्येची गरज. 5 गडी अर्धा संघ जो मात्र डगआउट्स मध्ये जाऊन हवा खातोय, परंतु इथे मोठी फटकेबाजी करावी लागेल. 18 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज आहे. प्रति षटका गणित जवळपास 15च्या सरासरी धावा बनवाव्या लागणार आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कल्पेश आणि प्रशांत यांच्याकडून सचिन याच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी जे 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे सडवलीचा असणार. अखूट टप्प्याचा चेंडू आहे ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय घोडीच्या वेगाने. चौकार. आता समीकरण इक्वेशन पाहिलं ना तर 17 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज आहे. सिच्युएशन अशी आहे की संघाच्या धावा आहेत त्या 45, 5 गडी बाद. इक्वेशन पाहिलं तर 17 चेंडू 40 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा, यावेळेचा चेंडू ऑन साइडला खेळला. पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतो. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, कव्हर करेल, फेकी केली जाते. तत्वर मात्र काय घडतंय, एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये परावर्तित करत असताना ही धाव काही अंशी अंगलट ही येऊ शकली असती, परंतु धाव पळून पूर्ण केली आहे, कंप्लीट केली आहे ही एकेरी धाव दुहेरी धाव. संघाच्या धावसंख्येमध्ये भर 47 धावा धाव फलकावरती आहेत. 85 रनचं टार्गेट चेस करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेला शिवशंभू आढावळे हा संघ जिथे 85 धावसंख्येचा पाठलाग करतोय. अनिकेत भाऊ 11 या संघाच्या विरोधामध्ये 2 हात करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. ही मॅच तितकीशी महत्वाची ठरणार आहे आणि या मॅच मध्ये एक मोठा विजय जर का आपल्याला संपादन करायचा आहे ना तर तितकीशी मोठी खेळी मैदानामध्ये असणारा किशोर याला करावी लागणार आहे. आघाडीला तो आलाय. हा फटका बॅटची लीडिंग एज, क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक चेंडूच्या खाली. हा झेल धरणीला दान दिला गेलाय. जिथे एक धाव येते, झेल सुटल्यानंतर संघाच्या धावसंख्येमध्ये भर 48 धावा धाव फलकावरती आहेत. इतिहासाचा साक्षीदार ज्यावेळी आपण बनलो, जिथे तिसारा परेराने रोहित शर्माचा सोडलेला झेल, तिथून मात्र 264 धावांची खेळी जी काय रोहित शर्माने केली होती. इतिहास अनेक वेळेला रचला गेला ज्यावेळी झेल सुटलाय. इथे असा इतिहास रचावा लागणार आहे. 85 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि अशा वेळेला अशा रीतीचे झेल तुम्हाला घ्यावेच लागणार आहेत. किशोर उतेकर सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडवरती आहे.
हा चेंडू बॅटची इनसाइड एज प्लेड ऑन होतोय फलंदाज. खेळाडू क्रमांक संघाला बसलाय. हा धक्का क्रमांक 7वा. झाले होते फलंदाज. जिथे आपण पाहिलं ना, गोलंदाज पुन्हा एकदा लोअर फुलटॉस होता. मोठा फटका खेळण्यामध्ये असमर्थ राहिले. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु पदरी अपयश पडलंय फलंदाजाच्या. निर्धाव चेंडू आला. 13 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज आहे. शेवटचा चेंडू महत्वाचा असणार आहे, जिथे मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये असणार आहे नव्याने दाखल झालेला अजय, जो मात्र मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये राहील. 13 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज आहे. एक मोठा फटका मॅच मध्ये शिरकाव करून देऊ शकतो तो शिवशंभू आढावळे संघाला. हा चेंडू डावी एसटी सोडून जाणारा होता. पंच आमच्याकडे वळतील यात काही तीळ मात्र शंका नाहीये. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडतीये. 49 धावा धावफलकावरती 6 गडी तंबूच्या आसऱ्याला परतल्यात. आपण पाहतोय PTPL पर्व पहिलं जे मैदानाच्या आतमध्ये रंगतंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय, जिथे षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते 4थं. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली. दुसरा झेल त्याने टिपलाय. संघाला बसतोय तो 7वा धक्का. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी स्वतःची धडपड थांबवायला नको या दोन्ही फलंदाजाने. अजून ही मॅच संपलेली नाही आहे, खूप काय बाकी आहे. अनेक वेळा आपण म्हणतो की धडपड अशी चालू ठेवा ना, जदवर तुमचं धड पडत नाही ना तदवर तुमची धडपड चालू असायला हवी. हार तदवर मानू नका जदवर तुमच्या फोटोला हार चढवला जात नाही. क्रिकेटचा हा खेळ आहे. मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 36 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, जिथे दमखम दाखवा लागणार आहे. तालुक्याचं क्रिकेट आहे PTPL, जिथे पाहायला मिळत आहे. तुमची वर्णी लागली आहे. 455 खेळाडूंमधून माझं सिलेक्शन झालंय. शिवशंभू आढावळे या संघाच्या दरम्यान मला निवडण्यात आलंय आणि 12 चेंडू आणि 36 धावा कुठून काढण्याची क्षमता माझ्याकडे आहे. हे जदवर तुम्ही स्वतःच्या खुणगाट मनाशी बांधून खेळाल ना तदवर विजय हा तुमचा असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती दाखल होतो या स्पर्धेमध्ये दुसरी हॅट्रिक संपादन करणारा जो सागर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. चांदीच्या अंगठीचा हकदार झालाय, ज्याच्यावरती राजमुद्रा शिवमुद्रा पाहायला मिळते. राजमुद्रा कोरण्यात आली आहे. प्रतिभचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते, ही राजमुद्रा त्यावरती पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये वळूया, जिथे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवरती 7 गडी तंबूच्या आसऱ्याला परतल्यात. 49 धावा धावफलकावर 12 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज. सागर गोलंदाजी मार्कवर. बॅटची आउटसाइड एज. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाचा वेग. 4 चेंडूवरती 4 गडी बाद करतोय. डबल हॅट्रिक घेतली या स्पर्धेमध्ये. गोलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत या गोलंदाजाने 5 चेंडू टाकलेत, 4 गडी बाद केलेत. ही महत्वाची बाब आहे. डबल हॅट्रिक त्याने घेतली आहे. गोलंदाज सागर पुन्हा एकदा. आकाशसाठी न्यूमॅन
आकाश मैदानामध्ये आहे. डीप मिड विकेटला केलेला हा फटका क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फंबल होत आहे, फेकी केली जाणार. तद्वर मात्र 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात आल्या आहेत. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 51 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. 51 धावा धावफलकावरती आहेत. 51 रन्स ऑन अ बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही उर्वरित 10 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज. हा चेंडू उजव्या यष्टीवरती अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. निरंतरता ज्या गोलंदाजाकडे पाहायला मिळते. अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण आहे आणि प्रत्येक चेंडू जो त्याने टाकलाय ना हा वेगळ्या धाटणीचा राहिला आहे आणि तो यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे. 51 धावा धावफलकावरती आहेत. 8 गडी तंबूच्या आचऱ्याला परतल्यानंतर अजून एक विक्रमाची नोंद करेल का हा संघ, जिथे बॅटच्या स्टिकर वरती लागलाय. 9वा खेळाडू तंबूच्या आचऱ्याला परततोय. या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने मित्रांनो 8 चेंडू टाकलेत आणि 5 विकेट्स हॉल करणारा एक मात्र गोलंदाज आहे. एकदा जोरदार टाळ्या सागर साडी. पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज, ऑल आउट आणि सागरने घेतली आहे 6वी सफलता. जल्लोष मॅच इथे फिनिश केली आहे. जिंकलाय तो अनिकेत भाऊ 11. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड वेल प्लेड सागर. वेल बोल्ड. थँक्यू. तर बक्षिसांची खैरात नक्कीच या ठिकाणी केली जाते. निखिलसाठी 500 आणि सागरसाठी 500. दोघंही बंधू आहेत आणि दोघं एकमेकांच्या विरोधात दोघंही एका संघात आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. शुभम जाधव आपण कुठे असेल तर विजय तळेकर यांच्याशी संपर्क करा. शुभम जाधव, सागर सकपाळ आणि निखिल